हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. मी गृहीत धरलं, बस सगळं सोड. तुझे कपडे माझ्या रूममध्ये ठेवले आहेत, जाऊन कपडे बदलून घे. परत जाऊन तुझ्या अयांश सरांना रिपोर्टही करायचा आहे तुला. सानवीने होकारार्थी मान हलवली आणि हसत तिथून निघू लागली. विवानने सानवीचा हात पकडत तिला थांबवलं आणि म्हणाला, सानवी, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. आज रात्री डिनरसाठी जाऊया. सानवीने होकारार्थी मान हलवत म्हटलं, काम संपलं की मी कॉल करेन तुम्हाला. विवानने पापण्या लवत होकार दिला. इकडे वाणी दिल्ली विमानतळाच्या बाहेर आली आणि स्वतःशीच म्हणाली, म्हणतात ना, दूर अंतरामुळे लोकांना त्यांच्या नात्यातील जवळकीची जाणीव होते. पण सॉरी विवान आणि सानवी, तुमच्यासोबत असं काहीही होणार नाही. तुमच्या दोघांमधील काही दिवसांचं अंतर मी आयुष्यभराच्या दुराव्यात बदलून टाकेन. वाणी तिच्याच विचारांत हरवली होती. तेवढ्यात मिताली तिचं सामान सांभाळत चालताना वाणीला धडकली. वाणी तिच्यावर ओरडत म्हणाली, यू पाहून चालता येत नाही का? मितालीने तोंड वाकडं करत वाणीवर हसत म्हटलं, जिथपर्यंत मला दिसतंय तू चुकीच्या रस्त्यावर उभी आहेस. माझा सल्ला घेतलास तर तुझ्यासाठी चांगलं होईल. स्वतःला सावरता येईल. वाणीने मितालीकडे रागाने पाहत म्हटलं, अंधाराकडून रस्ता विचारत नसतात. आधी स्वतः नीट चालायला शिक. मोठी आली मला सावरणारी, असं बोलून वाणी पुढे निघून गेली. साधारण रात्रीचे 9 वाजले होते. तेवढ्यात सानवीला विवानचा फोन आला. विवान फोनवर म्हणाला, तयार झालीस? मी पार्किंगमध्ये तुझी वाट पाहतोय. सानवी समोरून म्हणाली, हो, बस निघतेच, 2 मिनिटं. विवानने म्हणत फोन कट केला. विवान तिची वाट पाहत स्वतःशीच म्हणाला, काहीही झालं तरी आज मी तुला माझ्या भूतकाळाबद्दल, माझ्या खरी ओळख आणि वाणीबद्दल सगळं काही सांगणार आहे. आपल्या नात्यात आता कोणत्याही खोट्यासाठी जागा ठेवणार नाही. सानू. विवान त्याच विचारात हरवला होता. तेवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या सानवीवर पडली. सानवीला पाहताच विवानच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. सानवी जवळ येताच विवान गाडीतून बाहेर आला. सानवी विवानजवळ येऊन उभी राहिली. विवानने घसा साफ केला आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हटलं, अर्ज केला आहे. तुझ्या सौंदर्याला तोड नाही. फक्त एवढंच समजून घे, आज ते शब्दात व्यक्त करणं माझ्यासाठी अजिबात सोपं नाही. सानवी हसली आणि नजर चोरत म्हणाली, सुंदर असणं गरजेचं नाही, पण कोणासाठी तरी महत्त्वाचं असणं खूप खूप सुंदर असतं. कोणताही माणूस स्वतःहून सुंदर नसतो विवान, तर त्याच्यावर प्रेम करणारी लोक त्याला सुंदर बनवतात. विवान तिच्याजवळ गेला आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, तुझा साधेपणाचं तुला आणखी सुंदर बनवतं सानू. विवानने सानवीसाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि हसत म्हणाला, विचार आणि शब्दांच्या बाबतीत तुला हरवणं खूप कठीण आहे आणि आज तर मी आधीपासूनच हरायच्या मूडमध्ये आहे. तुला पाहताच मी पूर्णपणे तुझ्यावर फिदा झालो. सानवी हसत गाडीत बसली आणि म्हणाली, फिदा की फ्लर्ट? काहीही म्हण विवान. त्यावेळी फ्लर्ट हा शब्द ऐकताच विवानला भूतकाळातील काही गोष्टी आठवल्या. वाणीने विवानच्या भावना, त्याच्या मनातील जिव्हाळा आणि त्याचं प्रेम यांना शेवटी फ्लर्ट असं नाव दिलं होतं. विवानने एक दीर्घ श्वास घेतला आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. काही वेळ गाडी चालवल्यानंतर गाडीत शांतता पसरली. सानवीने एकदा विवानकडे पाहिलं. विवानच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय सुरू आहे हे समजायला सानवीला फार वेळ लागला नाही. सानवीने विवानकडे एक नजर टाकली आणि पुन्हा समोर पाहत म्हणाली, मनातल्या गोष्टी जास्त वेळ दाबून ठेवल्या तर त्यांना जखम व्हायला वेळ लागत नाही.
विवान, तुम्ही काय विचार करत आहात ते मला सांगा. विवान हलकंसं हसत म्हणाला, फक्त थोडा वेळ सानू. माझ्या मनात दडलेल्या सगळ्या जखमा तुझ्यासमोर उघड करून ठेवीन. त्यांना भरून काढायचं की त्या अशाच उघड्या ठेवायच्या याचा निर्णय तू स्वतः घे. विवानने हळूच सानवीच्या बोटांमध्ये आपली बोटं गोंफली आणि तिच्या हातावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, माझा हा स्पर्शसुद्धा तुला फक्त फ्लर्ट वाटतो का सानू? सानवीने आश्चर्याने विवानकडे पाहत म्हटलं, हा कसला प्रश्न आहे विवान? भावनांमध्ये कधीच फ्लर्ट नसतो विवान. विवानने समाधानाने हसत विचारलं, माझ्यावर विश्वास आहे ना सानू? सानवीने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, आयुष्यात स्वतःनंतर जर कोणावर सर्वात जास्त विश्वास असेल तर तो फक्त तुमच्यावर आहे विवान. हे ऐकून विवानने पुन्हा एकदा सानवीच्या हातावर प्रेमाने चुंबन घेतलं. थोड्याच वेळात दोघेही एका मोठ्या हॉटेलमध्ये डिनरसाठी पोहोचले आणि त्यानंतर मात्र सानवीच्या नकळत तिथे कोणीतरी आधीपासूनच तिची वाट पाहत बसलं होतं. विवान आणि सानवी हॉटेलमध्ये आत गेलेच होते तेवढ्यात हातात ड्रिंक घेतलेली एक मुलगी सानवीच्या जवळून जाताना अचानक तिच्यावर आदळली. त्या मुलीच्या हातातील ड्रिंक सांडलं आणि ते थेट सानवीच्या ड्रेसवर पडलं. ती मुलगी निघून जाताना सानवीच्या ड्रेसवर सांडलेलं ड्रिंक टिश्यूने साफ करू लागली आणि वारंवार तिची माफी मागू लागली. सानवी आणि विवान दोघांनाही हा एक साधा अपघातच वाटला. त्या मुलीच्या हातून खरंच चुकून ड्रिंक सांडलं असावं असंच त्यांना वाटत होतं. ती मुलगी सानवीला विनंती करत म्हणाली, हे तर आणखी पसरत चाललंय. तुम्ही कृपया माझ्यासोबत वॉशरूममध्ये चला, मी ते साफ करण्यात तुमची मदत करते. आणि त्यानंतर सानवी तिला थांबवत म्हणाली, अरे इट्स ओके, मी मॅनेज करून घेईन. त्यानंतर ती मुलगी आशेने त्या दोघांकडे पाहू लागली. विवानने तिला तिथून जाण्यास सांगितलं. ती मुलगी तिथून निघून गेली. मात्र काही अंतर गेल्यानंतर ती चेहऱ्यावर एक शैतानी हास्य आणत त्या दोघांकडे पाहू लागली. विवान सानवीकडे काळजीने पाहत म्हणाला, आता काय, आपण परत जाऊया का? सानवी हसत म्हणाली, नो नो विवान, फक्त थोडंसंच सांडलं आहे, मी आत्ताच ते साफ करून येते. आणि त्यानंतर विवान हसत म्हणाला, ठीक आहे, मी टेबल नंबर 2वर तुझी वाट पाहतो. सानवीने होकारार्थी मान हलवली आणि वॉशरूमच्या दिशेने निघून गेली. सानवी वॉश बेसिनजवळ उभी राहून आपल्या ड्रेसवर पडलेले डाग साफ करत होती. तेवढ्यात एक ओळखीचा आवाज तिच्या कानावर पडला. त्यानंतर मिस सानवी बन्सल. तो आवाज ऐकताच सानवीने नजर वर केली आणि आरशातून आपल्या मागे उभ्या असलेल्या मुलीकडे पाहिलं. तिच्या मागे वाणी उभी होती. वाणीला पाहताच सानवीला विवानने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. सानवीने वाणीला पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि पुन्हा आपला ड्रेस साफ करण्यात लक्ष दिलं. वाणीने निरागस चेहरा करत सानवीजवळ जाऊन हातांची घडी घातली आणि भिंतीला टेकून उभी राहत म्हणाली, मला इग्नोर करण्यामागचं कारण समजू शकतं विवान, बरोबर ना? हे ऐकताच सानवीचे हात थांबले. वाणीने ही गोष्ट लगेच लक्षात घेतली. विवानने सानवीला वाणीच्या नादाला लागू नकोस असं सांगितलं होतं, पण वाणी स्वतःहून तिच्याशी बोलायला आली तर काय करायचं हे त्याने तिला सांगितलं नव्हतं. सानवीने स्वतःकडून कोणतीही चूक होऊ नये म्हणून शांतपणे वाणीला उत्तर दिलं, पहा, त्या रात्री रेस्टॉरंटमध्ये जे काही झालं त्यासाठी मी खरंच सॉरी आहे. आय एम सॉरी, प्लीज मला एक्सक्यूज करा. वाणी पुन्हा चांगुलपणाचा आव आणत म्हणाली, आपली पुन्हा कधी भेट होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं, पण असं वाटतं की नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर आहे, म्हणूनच ते आपल्याला पुन्हा एकमेकांसमोर आणत आहे.
सानवी हसत म्हणाली, पण मला तसं अजिबात वाटत नाही. मला वाटतं कदाचित नशीब मला तुमच्यासमोर आणून तुम्हाला एक धडा शिकवू इच्छित आहे. तुम्ही जे गमावलं आहे ते मिळवून मी किती आनंदी आहे हे कदाचित नशीब तुम्हाला दाखवू इच्छित आहे. आज माझ्या जागी तुम्ही असू शकला असता. खरं तर मी तुमचे आभारच मानायला हवेत, असं म्हणत सानवी तिथून निघू लागली. विवानवर सानवीचा असलेला विश्वास आणि तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून वानवीचा स्वतःवरील ताबा सुटू लागला होता. सानवीच्या बोलण्याचा तिला अपमान झाल्यासारखा वाटत होता. वाणी रागाने म्हणाली, अच्छा, मग सांग, तुला माझ्या आणि विवानच्या नात्याबद्दल किती माहिती आहे? तुला माहिती आहे का विवान माझ्यावर किती प्रेम करायचा? तू ती म्हण ऐकली आहेस ना, काही काळाचं खरं प्रेमसुद्धा आयुष्यभर लक्षात राहतं. पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. अशा परिस्थितीत तुला खरंच वाटतं का की विवान मला कधी विसरू शकेल? जर त्याने मला विसरलं असतं ना, तर तो माझ्या मागे पुन्हा पुन्हा दिल्लीला आला असता का? त्यानंतर हे ऐकून सानवी पुन्हा हसली आणि म्हणाली, मान्य आहे, पहिलं प्रेम खूप खास असतं. पण एक सत्य हेही आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात पहिलं प्रेम खरं आणि खास असतंच असं नाही. सॉरी टू से, पण त्या काही मोजक्या लोकांमध्ये तुमचा समावेश अजिबात होत नाही. वाणीला आता चांगलं समजलं होतं की सानवीला विवानच्या विरोधात भडकवणं अजिबात सोपं नाही. त्यावेळी इकडे विवान बराच वेळ टेबलवर बसून सानवीची वाट पाहत होता. त्याने नजर फिरवून वॉशरूमकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पाहिलं. तेवढ्यात समोर लावलेल्या आरशातून त्याची नजर मागच्या टेबलवर बसलेल्या एका मुलीवर पडली. त्या मुलीला ओळखायला विवानला काही सेकंद लागले. ओळख पडताच विवान काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. ती मुलगी दुसरी कोणी नसून सानवीची सावत्र बहीण मिताली होती. मितालीने मेन्यू कार्ड आपल्या चेहऱ्यासमोर धरलं होतं. ती कधी विवानकडे पाहत होती तर कधी वॉशरूमच्या दिशेने पाहत होती. विवानला समजायला वेळ लागला नाही की नक्कीच काहीतरी गडबड आहे. सानवीला जाऊन बराच वेळ झाला होता आणि ती अजूनही परतली नव्हती. त्यात मितालीचं वारंवार त्या दिशेने पाहणं विवानला संशयास्पद वाटत होतं. विवानने जास्त विचार न करता आपली जागा सोडली. त्याने एका स्टाफ मेंबरला मितालीकडे लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं आणि स्वतः वॉशरूमच्या दिशेने निघाला. इकडे वाणीने शेवटचा प्रयत्न करत सानवीला म्हणाली, चल, तुला एवढं तरी माहिती आहे की आता मी आणि विवान एकत्र नाही, पण आम्ही वेगळे का झालो हे तुला माहिती आहे का? सानवी शांतपणे तिच्याकडे पाहत होती आणि त्यानंतर वाणी पुढे म्हणाली, त्या रात्री रेस्टॉरंटमध्ये विवानवर तुझा असलेला विश्वास पाहून मला एका क्षणासाठी नक्कीच आश्चर्य वाटलं होतं. पण खरं सांगू का, त्यानंतर मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटलं. सानवी, विवान माझ्यावर किंवा तुझ्यावरच काय कोणाच्याही विश्वासाला पात्र नाही, कारण विवान कधीच एका व्यक्तीसोबत प्रामाणिकपणे राहू शकत नाही. आम्ही वेगळे होण्याचं हेच कारण होतं. मी विवानला 1-2 नव्हे तर अनेक मुलींसोबत पाहिलं होतं. त्याला 1-2 मुलींसोबत पाहिल्यानंतरही माझा त्याच्यावरचा विश्वास कमी झाला नव्हता. पण शेवटी किती काळ हे सहन करणार? एक दिवस विवानने माझ्या प्रेमाचा विश्वासघात केला. त्याने आपल्या वागण्याला फ्लर्टिंग आणि फक्त मैत्रीचं नाव दिलं. त्याने मला आणि माझ्या प्रेमाला अपमानित करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आणि मग? वाणी पुढे काही बोलणार इतक्यात विवान एका महिला स्टाफ मेंबरसोबत आत येत संतापलेल्या आवाजात म्हणाला, अगदी बरोबर आहे. शेवटी किती काळ? आणि मग काय वाणी? बोल ना, मी सुद्धा ऐकतोय. शेवटी माझ्याकडून आणखी काय झालं तुझ्यासोबत? त्यावेळी माझ्या शांततेचा फायदा घेऊ नकोस वाणी, कारण माझ्या तोंडून निघणारे शब्द तू सहन करू शकणार नाहीस, असं विवान वाणीला म्हणतो.
मान्य आहे. एक काळ असा होता की तुझी एक झलक पाहण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करायचो. पण आज मी एकच प्रार्थना करतो, आयुष्यात पुन्हा कधीही चुकूनसुद्धा तुझा चेहरा पाहायला लागू नये. मी तुला सांगितलं होतं ना, सानवीपासून दूर राहा. पण सानवीला टार्गेट करून तू खूप मोठी चूक केलीस वाणी. वाणी विवानवर हसली आणि हळूहळू सानवीच्या दिशेने पुढे जाऊ लागली. ती उपहासाने म्हणाली, टार्गेट? आता मी तिला टार्गेट करणार आहे, तेही तुझ्या डोळ्यांसमोर. असं म्हणत वाणीने जवळ उभ्या असलेल्या स्टाफ मेंबरच्या खिशातून काटा चमचा काढला आणि तो सानवीच्या मानेजवळ धरला. वाणीच्या या कृतीमुळे सानवी घाबरली आणि सानवीला वाचवण्यासाठी विवान पुढे सरसावला. हे पाहताच वाणीने मान हलवत त्याला सावध केलं आणि म्हणाली, हळू विवान, तुझी पुढे पडणारी प्रत्येक पावलं कुठेतरी तुझ्या प्रेमाचा जीव घेण्याचं कारण ठरू नयेत. विवान तिच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत संतापाने म्हणाला, डोंट यू डेअर वाणी. आतापर्यंत तू माझ्यासोबत जे काही केलंस ते मी शांतपणे सहन केलं. पण माझ्यावर विश्वास ठेव की वाणी सानवीला साधी एक खरचटली तरी मी तुझ्यासोबत काय करेन हे मलाच माहिती नाही. आणि त्यानंतर वाणी सानवीला आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवत असल्याचं पाहून सानवी तिचे हात झटकवून स्वतःला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. पण वाणीची पकड काही इतकी कमजोर नव्हती. शेवटी आपण सानवीला हरू शकत नाही हे लक्षात येताच वाणीने सानवीला वॉश बेसिनवर ढकललं आणि तिथून पळून गेली. तिकडे सानवी तोल जाऊन बेसिनवर जाऊन आदळली. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली. सानवीने डोकं पकडलं आणि तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध होऊ लागली. विवान धावत तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला आपल्या बाहुपाशात धरून घेतले. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते तेव्हा सानवीला जाग आली. सानवीनं डोकं पकडून बेडवर उठून बसत आजूबाजूला पाहिलं. तिच्यासाठी ती जागा पूर्णपणे अनोळखी होती. ते विवानच्या हॉटेलमधील खोलीत होते. खोली बरीच मोठी होती. सानवीने आपल्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या डोक्याला छोटीशी दुखापत झाली होती आणि सध्या त्या जखमेवर पट्टी बांधलेली होती. सानवी सर्वत्र विवानला शोधू लागली. तेवढ्यात तिला बाल्कनीच्या दिशेने कोणीतरी हुंदके देत रडत असल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर सानवी घाबरून वेगाने बाल्कनीच्या दिशेने गेली. बाल्कनीत विवानची अवस्था पाहताच सानवीला मोठा धक्का बसला. त्यानंतर बाल्कनीमध्ये सर्वत्र सिगारेटची थोटके पडली होती. ओल्ड मग, वोडका आणि विस्कीच्या बाटल्याही तिथे पडल्या होत्या. त्याच बाल्कनीच्या एका कोपऱ्यात विवान डोळ्यात अश्रू घेऊन बसला होता. त्याच्या शर्टची काही बटणं उघडी होती आणि त्याने शर्टच्या बाह्या वर दुमडल्या होत्या. एका हातात विस्कीची बाटली आणि दुसऱ्या हातात पेटलेली सिगारेट होती. विवानला अशा अवस्थेत पाहून सानवीला काय करावं हेच समजेनासं झालं. या अवस्थेत विवानला कसं सावरावं हे तिला कळत नव्हतं. सानवीने धीर करून विवानला हाक मारली आणि त्यानंतर, विवान, तुम्ही ठीक आहात ना? सानवीचा आवाज ऐकताच विवानने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. त्याने उठून तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला पण उठताना त्याचा तोल गेला. हे पाहून सानवी स्वतः त्याच्या जवळ गेली आणि त्याचा हात धरला. विवानने सानवीकडे पाहिलं आणि तिच्या कमरेभोवती हात गुंडाळत घाबरलेल्या आवाजात म्हणाला, सानू, तू ठीक आहेस ना? सानवीने होकारार्थी मान हलवली. सानवीच्या डोक्याला झालेली दुखापत पाहून विवानच्या डोळ्यात अश्रू आले. तो रडत रडत म्हणाला, ती माझ्या आयुष्यातून निघून का जात नाही सानू? वारंवार माझ्या भरून आलेल्या जखमा कुरतडायला का येते?
का असं बोलत असतानाच विवानला वाणीने सांगितलेल्या काही गोष्टी आठवल्या. विवानने सानवीचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट पकडले आणि तो म्हणाला, सानू, सानू, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझ्यावर विश्वास ठेव सानू. माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणासाठीही कोणत्याही भावना नाहीत. हो, माझं वाणीवर प्रेम होतं, पण ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती आणि त्याचबरोबर माझ्यासाठी सर्वात मोठा धडा देखील होता. सानवीने विवानला आपल्या मिठीत घेतलं आणि ती म्हणाली, मला वाईट वाटतं विवान. मी तुम्हाला वाचवलं खरं, पण तुमच्या मनावरच्या जखमा भरून काढण्यात आजपर्यंत अपयशी ठरले. याचं मला खूप वाईट वाटतं. आणि त्यावेळी विवान सानवीपासून थोडा दूर झाला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, या हृदयावरच्या सगळ्या जखमा तुझ्या एका होकाराने भरून गेल्या आहेत. तुझी साथ मिळाल्यामुळे आयुष्यातले सगळे कठीण रस्तेही हसत हसत पार करता आले. पण मला एका गोष्टीचं दुःख आहे. माझा भूतकाळ माझ्या येणाऱ्या उद्याला त्रास देत आहे. वाणी माझ्यामुळे तुला त्रास देत आहे सानवी, आणि हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. आज मी तुला माझ्याबद्दल आणि माझ्या भूतकाळाबद्दल सगळं काही सांगणार होतो, पण मला काय माहिती होतं की माझा भूतकाळ माझ्या पुढे येऊन उभा राहील. तू मला कधी सोडून जाणार नाहीस ना सानू? त्यावेळी असं विचारताना विवानच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारची तळमळ होती. त्याच्या मनात एक भीती होती. सानवी त्याला सोडून जाईल या विचाराने तो आतून पूर्णपणे हादरला होता. सानवीने विवानच्या डोळ्यात पाहिलं आणि प्रेमाने म्हणाली, नाही, कधीच नाही विवान, मला काहीही जाणून घ्यायचं नाही, कारण मी प्रेम या विवानवर केला आहे, जो सध्या माझ्यासमोर उभा आहे. तुमच्या भूतकाळाबद्दल काहीही न जाणता, काहीही विचार न करता मी तुमच्यावर प्रेम केलं आहे आणि पुढेही करत राहीन. असं म्हणत सानवी पुढे झाली आणि तिने विवानच्या ओठांवर अलगद आपले ओठ टेकवले. विवानच्या मनात असलेली भीती निरर्थक आहे याची जाणीव त्याला करून द्यायची होती. विवानच्या मनात दडलेली भीती, त्याचा एकटेपणा आणि त्याच्या भूतकाळामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली असुरक्षितता पूर्णपणे दूर करून त्याला पुन्हा आनंदी पाहायचं होतं. काही क्षणांनी सानवी हळूच विवानपासून दूर झाली आणि आजूबाजूला पाहू लागली. सानवी इकडे तिकडे पाहत असल्याचं लक्षात येताच विवान हलकसं हसत म्हणाला, काळजी करू नकोस. माझ्याशिवाय मला एक किस करताना इथे कुणीही पाहिलेलं नाही. ही एक खाजगी जागा आहे, इथे कुणीही येणार नाही. विवानचे बोलणे ऐकून सानवी त्याच्याकडे डोळे बटारून पाहते. विवान सानवीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत म्हणतो, वाणीने तुला जे काही सांगितले ते सगळं ऐकल्यानंतर तुला माझ्याकडून माझं सत्य ऐकायला आवडेल का? सानवी विवानकडे पाहून होकारार्थी मान हलवत म्हणते, मी सगळं ऐकणार आहे, सगळं काही, पण आधी तुम्ही हे सगळं इथे सोडून माझ्यासोबत आज चला. असं म्हणत सानवी उठते आणि विवानसमोर आपला हात पुढे करते. विवान तिचा हात पकडतो आणि तिच्यासोबत आत येतो. सानवी विवानला सोफ्यावर बसवत म्हणते, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणत सानवी जशी तिथून निघू लागते तसाच विवान तिचा हात पकडतो. सानवी काही समजत नसल्यासारखी विवानकडे पाहते. विवान नकारार्थी मान हलवत सानवीला म्हणतो, या क्षणी मला तुझ्याशिवाय दुसरं काहीही नको आहे. प्लीज माझ्याजवळ राहा सानू, प्लीज. असं म्हणत विवान सानवीला आपल्या मांडीवर बसण्यास सांगतो. सानवीही कोणतेही प्रश्न न विचारता शांतपणे त्याच्या मांडीवर जाऊन बसते. विवान सानवीच्या कमरेभोवती हात ठेवतो आणि तिच्या खांद्यांवर आपले डोकं टेकवत म्हणतो, मी वाणीला पसंत करत होतो सानू. मला ती खूप आवडायची,
कदाचित आज मला तुझ्याबद्दल जे काही वाटतंय अगदी तसंच काहीसं. विवांचे हे शब्द ऐकून सानवीला थोडं वाईट वाटतं, मात्र स्वतःला शांत ठेवत ती आपले डोळे बंद करून घेते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. मित्रांनो, श्री शिवाय नमः या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यावरती छान छान स्टोऱ्या पहा.